स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्हा कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोदच्या वतीनं खामगाव येथील तहसील कार्यालयात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले। या महोत्सवाला स्थानिक नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला। या महोत्सवामध्ये स्थानिक शेतकरी गटांमार्फत कट्रोली, आघाडा, पाथरी, घोळ, तांदळजिरा, कुरडू, गुळवेल, शेवगा, तरोटा, फांग, करवंद, कडूशेरणी यांसारख्या विविध रानभाज्यांचे व त्यापासून तयार केलेल्या रुचकर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते। या महोत्सवाचा नागरिकांना रानावनात मिळणाऱ्या पारंपरिक व औषधी रानभाज्यांची माहिती व्हावी आणि त्या सहज उपलब्ध व्हाव्यात। उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक अशी साखळी निर्माण करून शहरी भागातील नागरिकांपर्यंत या भाज्या पोहोचवणे, रानभाज्यांचे संकलन व विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना रोजगाराची नवीन संधी मिळून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यासाठी या महत्त्वाचे आयोजन करण्यात आले आहे। रानभाज्यांमधील पोषणमूल्ये आणि त्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेता नागरिकांनी आपल्या दैनंदिन आहारात यांचा वापर वाढवणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी व ग्राहकांच्या आरोग्यासाठी कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला। आज इथं खामगावला जो आपण जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आपण साजरा करत आहोत, याचा खरा उद्देश म्हणजे जे काही रानवनातल्या आपल्या भाज्या आहेत, पारंपरिक ज्या काही रानभाजी आहेत, या रानभाज्या शहरामधील ग्राहक असतील, गृहिणी असतील, यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून, तसेच हे जे काही नवीन नवीन रानभाज्या आपण तयार करणार आहोत, या रानभाज्यांचा उपयोग जो आहे दैनंदिन जीवनामध्ये वाढायला पाहिजे, त्याच्यासाठी जे आहे रानभाज्याचं आपण जे महोत्सव आहे यावर्षी आपण आयोजित केलेला आहे। आणि कृषी विभाग असेल आणि कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद असेल यांच्या मार्फत आपण हा रानभाजी महोत्सव आयोजित करत आहोत। आणि यामध्ये आपण बघत असाल ते वेगवेगळ्या प्रकारचे मोठ्या प्रमाणात स्टॉल याच्यामध्ये आलेले आहेत। आणि ज्या पारंपरिक भाज्या आहेत, या रानभाज्या शहरातील ग्राहकांना माहीत व्हाव्या, हा एक भाग म्हणजे उत्पादक ते ग्राहक ही जी साखळी आहे, ही साखळी पूर्ण होणे हा एक महत्त्वाचा उद्देश आहे। दुसरं, जे आपले शेतकरी चांगल्या प्रकारच्या रानभाज्या तयार करत आहेत, त्यामधून जमा करत आहेत, त्यांना सुद्धा याच्यामध्ये एक आर्थिक वृद्धी व्हावी, त्यांची इन्कम जनरेशनचा एक त्यांचा सोर्स निर्माण व्हावा, हा त्याच्यामधला उद्देश आहे। आणि त्या उद्देशानं जे आहे रानभाजी महोत्सवाचं आपण जे आहे इथं आयोजन करण्यात आलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।